हॅलो स्टुडंट्स, काल आपण सगळा प्रॉब्लेम समजून घेतलेला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं की आखून ठेवा तुम्ही सगळं रिअलायझेशन अकाउंट वगैरे आणि मग आपण प्रॉब्लेम सोडूया. ओके. सो किती किती लाईन सोडायच्या, काय करायचं हे सगळं सांगितलेलं होतं. तुम्ही आखलेलं असेल रिअलायझेशन अकाउंट इन द बुक्स ऑफ रूपा लिमिटेड, रिअलायझेशन अकाउंट सोना लिमिटेड अकाउंट, इक्विटी शेअर्स in Sona Limited account, preference shares in Sona Limited account, debenture holders account, shareholders account, creditors account and cash account. ठीक आहे, आखलं का सगळं? आता आपण काय करूया, प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. सांगितलं होतं रिअलायझेशनला 8-10 ओळी, सोना लिमिटेडला 4 ओळी, इक्विटी शेअर्सला 4 ओळी, प्रेफरन्स शेअर्सना 4 ओळी सोडा, डिबेंचर होल्डर्सना 4 ओळी सोडा, शेअर होल्डर्सना एक 5-6 लाईन सोडा, देन क्रेडिटर्सना एक 5-6 लाईन सोडा आणि कॅश अकाउंट याला एक 4-5 लाईन. ठीक आहे. आपला पी सी कितीचा आला होता, लिहून काढला तुम्ही सगळं? 3,35,000, 3,35,000. आणि डिस्चार्ज ऑफ पी सी काय होतं की 2,500 इक्विटी शेअर्स दिले होते आपण 3 लाख रुपीजचे आणि 6% प्रेफरन्स शेअर्स 35,000चे दिले होते. ओके. सो नाव वी विल स्टार्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम. आता काय आहे की फर्स्ट आपण काय करतो, बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड कसं कसं पोस्टिंग करायचं आहे ते सांगते तुम्हाला. पहिलं काय आहे, शेअर कॅपिटल 3,000 शेअर्स, बरोबर. मग आता हे शेअर कॅपिटल 3 लाख आपण कुठे लिहिणार, शेअर होल्डर्सच्या क्रेडिटला, बाय शेअर कॅपिटल किंवा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 3 लाख रुपीज. ओके. देन डिबेंचर्सचं अकाउंट काढले आपण, तिथे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 6% डिबेंचर्स, हे बघा 6% डिबेंचर्स, डिबेंचर होल्डर्सना बाय 6% डिबेंचर्स 10,000 लिहिले. देन नेक्स्ट क्रेडिटर्स आपण काय करत असतो, क्रेडिटर्सना आपण इक्विटी शेअर्स प्रेफरन्स शेअर्स का काहीतरी दिलेले आहेत म्हणून आपण क्रेडिटर्सचं पण अकाउंट काढलेलं आहे. मग क्रेडिटर्सच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000. ओके, लिहिले. देन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2,000. आता हे आपण काय करणार, रिअलायझेशनला आपण ट्रान्सफर करणार. रिअलायझेशनला लिहिताना काय लिहिणार आपण, बाय सन्ड्री लायबिलिटीज, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इंटू ब्रॅकेट, हे बघा बाय सन्ड्री लायबिलिटीज 2,000. म्हणजे आता लायबिलिटी साईड कंप्लीट झाली. नाव ॲसेट साईड. आता ॲसेट साईडला आपण काय करतो, सगळ्या ॲसेट्स आपण रिअलायझेशनला ट्रान्सफर करतो, बरोबर. एंट्री काय होते, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स. आता टोटल ॲसेट्स आहेत, बॅलन्स शीटची टोटल बघा 3,42,000 होती. यातले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि कॅश, आपण कॅश अकाउंट पण काढलेलं आहे. अंडर रायटिंग कमिशन आहे. अंडर रायटिंग कमिशन आणि कॅश 32 आणि 5 37, 37,000 लेस केले 3,42,000मधून. किती राहिले, 3,05,000. हे सगळे आपण रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करायचे. इफ यू वॉन्ट यू मे ट्रान्सफर इट सेपरेटली, म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सेपरेटली सगळं ट्रान्सफर करू शकता. टू लँड अँड बिल्डिंग, टू प्लांट अँड मशिनरी, टू व्हेकल्स, टू स्टॉक, टू डेटर्स, टू कॅशला नाही इथपर्यंत. आणि या सगळ्याची टोटल किती येईल, 3,05,000. आता कॅश काय आहे, आपण कॅश अकाउंट काढलेलं आहे. कॅश अकाउंट कुठे काढलेलं आहे, बघा इथे लास्ट. कॅशला आपण काय लिहिणार, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 32,000. ठीक आहे. नंतर आहे अंडर रायटिंग कमिशन. आता अंडर रायटिंग कमिशन ॲसेट साईडला आहे. हे 5,000 कुठे घ्यायचे, शेअर होल्डर्सच्या डेबिटला. हे बघा इथे वरती 5,000 टू अंडर रायटिंग कमिशन 5,000. बॅलन्स शीट ॲसेट साईड ओव्हर. समजलं. म्हणजे आपण काय केलं, लायबिलिटीचं पोस्टिंग केलं आणि ॲसेटचं पोस्टिंग केलं. आता आपण काय करणार आहोत, ॲडजस्टमेंट सगळ्या काय आहेत अकॉर्डिंग टू दॅट आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. आता सोना लिमिटेडनी सगळ्या ॲसेट्स घेतल्या, हे झालं. त्याच्यानंतर आपण काय करत असतो, एंट्री बिझनेस परचेस केला म्हणजे, आणि केवढ्याला केला आहे, 3,35,000ला. आता आपला एंट्री काय होते, सोना लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट.
सोना लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणजेच रिअलायझेशनच्या क्रेडिटला बिझनेस केवढ्याला घेतला 3,35,000 हे बघा बाय सोना लिमिटेड. आणि मग हे क्रेडिटला आहे म्हटल्यानंतर सोना लिमिटेडच्या डेबिटला काय जाईल टू रिअलायझेशन 3,35,000. डबल इफेक्ट झाली. ओके. आता थर्ड काय असते एंट्री आपली डिस्चार्ज ऑफ पी सी. आता ते असताना आपण काय करतो एंट्री इक्विटी शेअर्स इन सोना लिमिटेड अकाउंट डेबिट 3 लाख, प्रेफरन्स शेअर्स इन सोना लिमिटेड अकाउंट डेबिट 35,000 टू काय करतो आपण टू सोना लिमिटेड अकाउंट. बरोबर आहे की नाही. आता ह्याच्या क्रेडिटला आले हे म्हणजेच ह्याची पुन्हा काय होईल हे इक्विटी शेअर्स इथे लिहिलेत की नाही आपण ते येणार टू सोना लिमिटेड 3 लाख आणि प्रेफरन्स शेअर्सला पुन्हा टू सोना लिमिटेड 35,000. म्हणजे याचे काय झाले आपले डबल इफेक्ट झाली. समजलं. म्हणजे डिस्चार्ज ऑफ पी सी पण झालेला आहे. आता याच्यानंतर काय आहे बाकीचं हे पाहायचंच नाही आपल्याला. ॲडजस्टमेंट सोना लिमिटेड ॲक्वायर्ड ओनली ॲसेट्स रुपा एक्सेप्ट कॅश बॅलन्स ते आपण घेतली. परचेस कन्सिडरेशनची आपली एंट्री झाली. रिअलायझेशन एक्सपेन्सेस ते आपण कॅन्सल केली आहे एंट्री ती चुकून पडलेली आहे. तुम्ही प्रॉब्लेममध्ये ती रब आउट करून टाका. देन लिक्विडेटर ऑफ रुपा लिमिटेड ट्रान्सफर प्रेफरन्स शेअर्स टू क्रेडिटर्स इन फुल सेटलमेंट ऑफ देअर क्लेम. आता ही ॲडजस्टमेंट आपण करूयात. आता काय केलेलं आहे प्रेफरन्स शेअर्स जे हे मिळालेले आहेत 35,000चे हे कुणाला द्यायचे आहेत क्रेडिटर्सना बाय क्रेडिटर्स 35,000. ॲडजस्टमेंट आहे म्हणजे डबल इफेक्ट आहेच आहे. आता हे क्रेडिटर्सला 35,000 म्हणजे क्रेडिटर्सच्या डेबिटला जाणार. आता क्रेडिटर्सचा आपण अकाउंट कुठे काढलेला आहे हे बघा क्रेडिटर्स अकाउंट बाय बॅलन्स लिहिलं होतं की नाही तिथे काय येणार टू प्रेफरन्स शेअर्स 35,000. ॲडजस्टमेंट समजली डबल इफेक्ट. ओके. डिबेंचर्स वेअर पेड ॲट ए प्रीमियम ऑफ 10%. आता डिबेंचर्स जे आहेत ते पण काय करायचे आहेत आपल्याला 10% प्रीमियमनी द्यायचे आहेत. आपण डिबेंचरचं अकाउंट काढलं आहे का हे बघा इथे काढले. बाय 6% डिबेंचर 10,000 होतं. आता 10,000वर प्रीमियम किती आहे 10%. 10,000वर 10% किती झाला 10,000. म्हणजेच काय आला इथे प्रीमियम हे बघा टू कॅश 11,000. बरोबर टू कॅश 11,000 इथे देऊन टाकले आपण. म्हणजे ही पण ॲडजस्टमेंट आपली संपली. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेअर पेड इन फुल अँड इन ॲडिशन रुपा लिमिटेड हॅड टू पे ₹2,100 ॲज कॉम्पेन्सेशन टू द वर्कर. आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस होते 2,000 ते द्यायचेच आहेत. आणि आणखी ॲडिशनमध्ये काय करणार आहोत आपण 2,100 म्हणजे 2,000 प्लस 2,100 किती झाले 4,100 आपल्याला द्यायचे आहेत वर्कर्सना. एंट्री काय होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट हे बघा इथे केली मी रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक 4,100. कुठून आणले कळलं का 2,000 लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत आणि ॲडिशन म्हणून काय केलेलं आहे 2,100 हे असे आपण दिलेले आहेत. आता ही ॲडजस्टमेंट आहे याचा डबल इफेक्ट म्हणजे हे बँक अकाउंटला पुन्हा काय होईल आपण जे कॅश अकाउंट काढले की नाही हे बघा इथे बाय रिअलायझेशन अकाउंट 4,100. समजलं. ओके. नेक्स्ट सोना लिमिटेड व्हॅल्यूड आपण ते सगळं परचेस कन्सिडरेशनला कॅल्क्युलेट करत असताना आपण हे घेतलेलं आहे त्यामुळे ह्याचा परत विचार करायचा नाही. प्लांट अँड मशिनरी लँड अँड बिल्डिंग 10% ॲप्रिसिएशन व्हेकल्स 10%. तुम्हाला जर बॅलन्स शीट काढायची असेल आता या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट त्यांनी करायला सांगितलेली नाही पण जर तुम्हाला बॅलन्स शीट तयार करायची असेल तर तुम्ही काय करू शकता ही बॅलन्स शीट या पद्धतीने तयार करू शकता. तुम्ही करून बघा. टॅली नाही झाली तर मला कॉल करा मी तुम्हाला सांगेन पुन्हा. ओके. म्हणजे ह्या ॲडजस्टमेंटचा इथं काही इफेक्ट होणार नाही. बॅलन्स शीट जर तुम्ही करायला घेतली तर तिथे त्याचा इफेक्ट दिसेल. आता हा प्रॉब्लेम संपलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे अकाउंट क्लोज करायचे आहेत. ओळीने आपण अकाउंट क्लोज करणार आहोत. बरोबर. आता करत असताना पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करूया आपण. रिअलायझेशन नंतर क्लोज करू. क्रेडिटर्स अकाउंट कुठलं आहे पहिलं सॉरी रिअलायझेशन नाही रिअलायझेशनच्या हां हे बघा हे सोना लिमिटेड अकाउंट टॅली झालं हे 3,35,000 3,35,000. आता इक्विटी शेअर्सचं आहे ते कुठे ट्रान्सफर करायचं बाय सन्ड्री शेअर होल्डर्स 3 लाख
आता याच्या क्रेडिटला आहे म्हणजे शेअर होल्डर्सच्या डेबिटला जाणार. हे बघा, शेअर होल्डर्सच्या डेबिटला 3 लाख इथे दिसतात का, 3 लाख लिहिलेत. हे बघा 3 लाख. ओके, बरं. देन म्हणजे हे दोन्ही अकाउंट क्लोज झाले. प्रेफरन्स शेअर्स होल्डर क्रेडिटर्सला दिलं होतं, टॅली झालं. डिबेंचर होल्डर्सचा आता 1,000चा बॅलन्स राहिला. इथे 11,000 आहेत आणि इथे 10,000 होते. तर हा 1,000 आपण काय करणार आहोत, रिअलायझेशनला ट्रान्सफर करणार. डिफरन्स बाय रिअलायझेशन अकाउंट 1,000 आणि मग रिअलायझेशनच्या डेबिटला 2, हे बघा दिसते का, 2 डिबेंचर होल्डर्स 1,000. ओके, म्हणजे डिबेंचर होल्डर्सचं अकाउंट पण काय झालं, क्लोज झालं. आता क्रेडिटर्स बघा, शेअर होल्डर आपण सगळ्यात नंतर बघणार आहे. क्रेडिटर्स पण काय झाले, 35,000 डेबिटला होते. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000 होते. हा 5,000 डिफरन्स आहे, तो कशाला टाकायचा, रिअलायझेशनला. डिफरन्स आहे ना, त्यांना 5,000 पण जास्त दिले, आपला लॉस झाला. मग हा लॉस कुठे टाकायचा आपण, रिअलायझेशनला. म्हणून पुन्हा रिअलायझेशनच्या डेबिटला येईल. हे बघा, सेकंड इफेक्ट, रिअलायझेशनच्या डेबिटला 2 क्रेडिटर्स 5,000. समजलं. ओके, देन क्रेडिटर्स पण क्लोज झाले. आता आपण काय करणार आहोत, क्लोज आपल्याला शेअर होल्डर्स अकाउंट आपल्याला टॅली झालं पाहिजे, बरोबर. आता काय करणार आपण, रिअलायझेशन सगळं संपलेलं आहे. रिअलायझेशनचा प्रॉफिट किती आहे तो आपण पाहूया. डेबिटची टोटल घेतली आपण, किती आली, 3,37,000 आणि क्रेडिटला फक्त सन्ड्री लायबिलिटीज होत्या 2,000. डिफरन्स किती आला, सॉरी थांबा, घाई गडबड नाही करायची. क्रेडिटची टोटल जास्त येते 3,37,000 आणि डेबिटची ही 3,05,000. 5 आणि 5 10, 11 आणि 4, 11 आणि 4 15, 3,15,100 येते. मग त्यातनं जर लेस केले तर डिफरन्स किती येतो, हा 21,900. हा 21,900 हा आपण कुठे ट्रान्सफर करणार आहोत, टू सन्ड्री शेअर होल्डर्स. हा काय जो आहे, आपण शेअर होल्डर्सना आपण ट्रान्सफर करणार आहोत आणि आता हा शेअर होल्डर्सच्या क्रेडिटला जाईल. हे बघा, बाय रिअलायझेशन प्रॉफिट 21,900, बरोबर. आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत, शेअर होल्डर्सचं आपण अकाउंट क्लोज करणार आहोत. टोटल आली 3,21,900. 3,21,900. आता इथं 5,000 आणि 3,00,000 होते आणि हा जो डिफरन्स आहे 16,900 ही आपल्याला शेअर होल्डर्सना काय द्यावी लागणार आहे, कॅश किंवा आपल्याकडं असणारी कॅश आपण त्यांना देणार आणि मग शेअर होल्डर्सचं अकाउंट क्लोज होणार. दोन्हीपैकी एक काहीतरी हे होतं, टॅली होतच असते. तर कॅश किती आली, 16,900. ही बॅलन्सिंग फिगर आहे. आणि मग आपण ते काय करणार आहोत, कॅशला बाय सन्ड्री शेअर होल्डर 16,900 आणि मग कॅश अकाउंट पण आपलं काय होतं, टॅली होतं आणि व्हायलाच पाहिजे. तरच आपला प्रॉब्लेम बरोबर आला. म्हणजे आपली जी शिल्लक राहिलेली कॅश जी आहे ती आपण शेअर होल्डर्सना दिली की शेअर होल्डर्सचं अकाउंट पण काय होतं, क्लोज होतं. समजलं. जर तुम्हाला बॅलन्स शीट काढायची असेल तर काय करणार आहात तुम्ही, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय येईल, इथं मी काढलेली नाही. तुम्हाला जर काढायची असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इक्विटी शेअर्स 3 लाख आणि प्रेफरन्स शेअर्स 35,000, 3,35,000 एवढी टोटल येईल, बरोबर. बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आणि ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग 10% ॲप्रिसिएशन म्हणजे काय होईल, हे बघा इथे आहे, आपण घेतले नाही सगळं. परचेस कन्सिडरेशनला सगळ्या जे ॲसेट आहेत त्या सगळ्या ॲसेट साईडला येतील. 3,35,000 बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. समजलं. 3 प्रॉब्लेम मी ॲब्सॉर्प्शनचे घेतले. आता मी लिक्विडेशन स्टार्ट करणार आहे नेक्स्ट लेक्चरपासून. ओके, पुन्हा ऐका आणि समजून घ्या, तुमच्या लक्षात येईल. ओके, बाय बाय.